नाट्यगृह सर्वांच्या प्रतीक्षा लागली नाट्यगृहाचं उद्घाटन उद्या होतं आहे. विविध विकास कामांचा सुद्धा आढावा तुम्ही घेता. बरोबर 75 दिवसापूर्वी रत्नागिरीचं नाट्यगृह हे रंगकर्मींना पाहिजे तसं आम्ही करून देऊ अशा पद्धतीचा विश्वास माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेला होता. त्याचा शुभारंभ उद्या संध्याकाळी 7 वाजता होतो याचा मला मनस्वी आनंद आहे. चिपळूणचं देखील नाट्यगृह अतिशय चांगल्या पद्धतीनं फुलं झाले, रत्नागिरीचं देखील होतं आहे आणि उद्याच 27 तारखेला मी मीनाताई ठाकरे नाट्यगृह जे खेड आहे ते मिशन आता हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचं काम पुढच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि जी नाट्यकर्मींची इच्छा होती की व्यावसायिक रंगभूमीचं देखील भाडं कमी करावं, हौशी रंगभूमीचं देखील भाडं कमी करावं, या संदर्भात देखील संध्याकाळी माझी बैठक आहे. आणि व्यावसायिक निर्मात्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा आणि इथल्या हौशी रंगभूमीच्या कलाकारांच्या मनातली इच्छा ही उद्या आम्ही नक्की पूर्ण करू. जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने कूच केलेलं पाहायला मिळते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावं असं खुलं बैठक त्यांनी घ्यावी अशी थेट इशारा त्यांनी दिलेला पाहायला मिळतो. काय सांगायचं, नोटीस वगैरे त्यांनी मिळालेली आहे आझाद मैदानासंदर्भातली. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या समजून घेण्यासारख्या आहेत. सरकार जर काही करतच नसेल तर मी मोर्चा समजू शकतो. सरकारनं आरक्षण देणार नाही म्हणून सांगितलं असतं तर मोर्चा मी समजू शकतो. मनोजजी हे पण समजूतदार आहेत. मला असं वाटतं की आता काल 2-3 दिवसामध्ये देखील नक्की त्यांना जे काय पाहिजे म्हणजे मराठा समाजाला जे काय पाहिजे हे देण्याची सकारात्मक भूमिका सरकारनं घेतलेली आहे. आणि शिंदे सरकारच आरक्षण मराठा मिळवून देऊ शकतं. आणि अनेक वेळा शिंदेसाहेबांनी हे देखील सांगितलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न पोचता आपण मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळेल उद्या. त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत ते उद्धव ठाकरे गटाला या ठिकाणी मिळणार असं सांगितलं जातं. मिळू देत नाही म्हणून त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. काल ममता बॅनर्जींनी सांगितलं की मी स्वतंत्र लढणार आहे. केजरीवालनी पंजाबमध्ये सांगितलं मी स्वतंत्र लढणार आहे. त्याच्यामुळे एक निश्चित झालेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये जे आम्हाला 375-400 खासदार निवडून येतील NDAचे असं वाटत होतं ते कालच्या यांच्या सगळ्या निर्णयामुळं आम्ही आता 400-425 जाऊ असं देशाचं चित्र आहे. 5 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे रत्नागिरीत येते, 4ला ते सिंधुदुर्गात येते. पक्षवाढीसाठी आणि एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा आहे. आपण कसे बघता याकडे? लोकशाही आहे, कोणालाही कुठेही जायचा अधिकार आहे, कुठेही जाऊन भाषणं करण्याचा अधिकार आहे, कुठेही जाऊन शिव्या घालण्याचा अधिकार आहे, कुठेही जाऊन टोमणे मारण्याचा अधिकार आहे. तर मला असं वाटतं की ते जर येत असतील तर लोकशाहीच्या माध्यमातून येत आहे. त्यांना विरोध करण्याचा काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही. साहेब, आमदार राजन साळवी यांच्यावरती ACBची कारवाई झाली होती, गुन्हा देखील झाला होता. त्यावेळी आमदार साळवी साहेबांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की पालकमंत्री हे सुद्धा असू शकतात या कारवाईच्या त्यांच्या दबावामुळेच असं एक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. आपण कसं मी ह्याचं ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. एखादी वाईट गोष्ट घडली की ती माझ्यामुळं घडली आणि चांगली घडली की त्यांच्यामुळं घडली अशी प्रथा पडलेली आहे. मला काही याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण राजन साळवी हे काय म्हणजे प्रतिस्पर्धी नाही. त्यांना रोखण्यासाठी काय ती काय ACB काय ACB बघा ज्याचं नावच मला माहीत नाही तिथं मी दबाव वाढण्याचा प्रश्न येतो का? त्याच्यामुळे हे सगळं वातावरण निर्मितीसाठी सगळं चालू आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जर आपण न सुरत घाबरण्याचं काही आवश्यकता नाही. कागदपत्र दिले असतील, चौकशी संपली असेल, योग्य ती कारवाई होईल. पण काही वाईट झालं तर मला बदनाम करण्याची सिस्टीम जी काही सुरू झालेली आहे माझा त्याच्यामध्ये तिळमात्रही संबंध नाही. आणि राजन साळवीने हे जर साबित करून दाखवलं तर कोण काय करणार ठरवून घेऊया. त्यांनी जर हे मला पुराव्यानिशी दाखवलं की मी त्याच्यावर दबाव आणला आहे की मी साधा कोणाला फोन केला आहे तर मी जबाबदार. आणि नाही केला असेल ते काय करणार. त्याच्यामुळे राजन साळवी हे माझ्या अतिजवळचे आमदार आहेत, होते, आताही आहे. सांगताना ते कायमस्वरूपी असं सांगतात की मी मोठा भाऊ आहे, किरण 2 नंबरचा भाऊ आहे, मी 3 नंबरचा भाऊ आहे. मग अचानक मी परदेशामध्ये असताना मी त्यांच्यावर ही कारवाई करायला लावली ही उपरोक्ती त्यांना कशी सुचली मला माहीत नाही. मला असल्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. मी लोकांना विकासानं जिंकतो आणि विकास कामं लोकांची करतो. अनेक मी विकासाची कामं त्यांनी शिफारस केलेली देखील केलेली आहे. मग हे जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्यासाठी नाव घेतलं. आता मला असं वाटतं की एवढी नाव घेतलं आपलं खासदारांनी घेऊ दे. शेवटी माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना TRP पण मिळणार नाही कोकणामध्ये. त्याच्यामुळे माझं नाव त्यांना घ्यावं लागतं. त्याचं मी काय करू. त्याच्यामुळं खाजगीमध्ये बसल्यानंतर कोण काय काय सांगतायत हे अजून मी सांगितलेलं नाही. तर माझी उगाच नाहक कोणी बदनामी करू नये. वेगवेगळे अजित पवार कायदा सुव्यवस्थेबरोबर बोलतात. त्यांचा मुलगा स्वतः या ठिकाणी गुंड गजा मारणे जो आहे त्याला त्याची भेट घेते चर्चा पुढे येण्यात आली.
यामध्ये मी स्पष्ट सांगू का की ज्यावेळी गर्दी असते किंवा सगळ्या गोष्टी असतात, कोणी आणून बुके आपल्या हातामध्ये देतो, कोणी येऊन बाजूला उभं राहतो, तो कोण आहे काय नाही हे आता सध्या माहिती पण मिळत नाही. कारण पूर्वी कॅमेरे होते ते 5D 6D 7D काय तर असे, आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. साधा बुके देताना सुद्धा फोटो येतो आणि तो व्हायरल होतो. त्याच्यामुळे नक्की काय झालं हे मला माहिती नाही आणि त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. ओके, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.